नमस्कार मंडळी, नमस्कार महाराष्ट्र. मी रोहन गुजर आणि तुम्ही बघताय तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, म्हणजेच विचारांच्या पलीकडे. मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या वयात कोणत्या ना कोणत्या खेळाशी संबंध आलेला असेलच. क्रिकेट, फुटबॉल, विटीदांडू, कोयबा, लगोरी, खो खो, कबड्डी असे अनेक खेळ आहेत. पण कधी हा विचार केलाय का हो तुम्ही की या खेळांची निर्मिती कोणी आणि कशी केली असेल? हा, म्हणजे कशामुळे एखादा वेगळा खेळ खेळण्याची त्या व्यक्तीला प्रेरणा मिळाली असेल? वेगवेगळ्या खेळाच्या जन्मामागे वेगवेगळी कहाणी असणारच. वेगवेगळी माणसं असतील, त्यांचं नाव, गाव, धर्म, देश वेगवेगळे असतील, पण मला वाटतं की या सर्व माणसांमध्ये एक साम्य आहे. कोणतं म्हणून काय विचारताय? विचारांच्या पलीकडे जाण्याचं. जे अस्तित्वात आहे त्याला बाजूला सारून वेगळं काहीतरी निर्माण करू पाहणाऱ्या, विचारांच्या पलीकडे जाणाऱ्या माणसांनीच वेगवेगळे खेळ शोधले असतील ना. हे असं काही नाविन्यपूर्ण शोधणं म्हणजे विचारांच्या पलीकडे जाणं, बरोबर ना? आता हेच बघा ना, टेबल टेनिस, बॅडमिंटन, टेनिस आहे. हे सगळं असताना थोडा तसाच पण वेगळा खेळ अमेरिकेत एकानं शोधला. तो खेळ अमेरिकेतून जगभर पसरला. विचारांच्या पलीकडून आलेल्या या खेळाची विलक्षण कहाणी आपल्यासमोर उलगडण्यासाठी येत आहेत दोन विचारांच्या पलीकडे जाणारे खेळाडू. तर मंडळी, आज आपल्यासोबत असणार आहेत सुनील वालावलकर आणि चेतन सनील. सुनील वालावलकर आहेत अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष, आणि श्री चेतन सनील आहेत अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या डिसिप्लिनरी कमिटीचे चेअरमन. दोघेही पिकलबॉल खेळाडू आहेत आणि ऑर्गनायझर सुद्धा. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण इथं बोलवूया, इथं आपण स्वागत करूया सुनील आणि चेतन सरांचं. सर, प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, प्लीज हॅव अ सीट. सुनील सर, चेतन सर, तुमचं खूप स्वागत आमच्या या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. पिकल बॉल सर, पिकल म्हणजे आमच्यासाठी आम्हाला लोणचं एवढंच ठाऊक आहे, पण पिकल बॉल हा काय कॉन्सेप्ट आहे आणि या खेळाची सुरुवात भारतात कशी झाली किंवा हा खेळ कोणी शोधला त्याबद्दल प्लीज सुनील सर आम्हाला तुम्ही सांगाल का? तुम्ही अगदी बरोबर म्हणताय की ही कन्सेप्टच आहे. पिकल बॉल हा खरा खरं विचार आहे आणि त्याच्या आधी समजलं पाहिजे की पिकल बॉलचा आणि पिकलचा म्हणजे लोणच्याचा काही संबंध नाहीये. बरं, नाहीये मित्रांनो. मला आतापर्यंत असं वाटत होतं की काहीतरी संबंध असेल किंवा स्वयंपाकातला काहीतरी पदार्थ असेल, तर अजिबात नाही. हा एक शास्त्रशुद्ध पद्धतीने खेळण्याचा फिजिकल तंदुरुस्तीचा मैदानी खेळ आहे. बरं. ज्या पद्धतीने टेबल टेनिस असतो, जो सगळ्यांना माहिती असतो, लॉन टेनिस माहिती असतं, बॅडमिंटन माहिती असतात किंवा अन्य खेळ असतात, तशाच पद्धतीचा पॅडल आणि बॉलने खेळण्याचा, मैदानात खेळण्याचा हा खेळ आहे. जो इंडोर पण खेळला जातो, म्हणजे आतमधल्या कुठल्या इंडोर कोर्ट्समध्ये पण खेळला जातो किंवा आउटडोर सुद्धा खेळला जातो. अशा पद्धतीने एकेरी किंवा दुहेरी पद्धतीने हा खेळ खेळला जातो. त्याच्यामध्ये पॅडल्स असतात, मी ती पण आणलेली आहे, ती दाखवीनच तुम्हाला. पण हा गोष्ट ही लक्षात आधी घेऊया की पिकल बॉल म्हणजे घाम काढणारा, तंदुरुस्तीचा, चपळाई देणारा असा मैदानी खेळ आहे. आणि तोच त्याच्यातला थॉट आहे की हा खेळ इतका सोप्या आकर्षक पद्धतीने
विकसित केलेला आहे की ज्यामध्ये मिनिमम इंजुरी किंवा इंजुरी न होता, स्पोर्ट्स इंजुरी न होता हा खेळ तुम्हाला चपळाई देतो, आय अँड हँड कोऑर्डिनेशन देतो आणि स्ट्रेस बस्टर, तणाव मुक्ती किंवा एक प्रकारचे विरंगुळा किंवा एक प्रकारचं रिक्रिएशन देण्याचा हा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय खेळ आहे आणि हा अमेरिकेत 1965 साली तिकडच्या 2 काँग्रेसमननी विकसित केला. बरं. 50 वर्ष हा खेळ नॉर्थ अमेरिकेमध्ये एवढा झपाट्याने वाढलेला आहे, जवळजवळ 30 लाख लोक अमेरिका आणि कॅनडामधली खेळली जातात. त्यानंतर 3 नंबरच्या देशात 3 नंबरचा लोकप्रिय देश जर कुठला असेल तो भारत आहे की ज्याची सुरुवात आमच्या संस्थेने म्हणजे अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेने 2007 पासून सुरुवात केली. वा वा. त्याचं मी एक निमित्त झालो. चेतन हे त्याच्यातले आता एक खेळाडू म्हणून झाले आणि असे अनेक जवळजवळ 2-3 हजार खेळाडू आज भारतामध्ये खेळतात पिकलबॉल. चला, म्हणजे आम्हाला इतिहास तर कळला की 1965 साली अमेरिकेत सुरू झाला आणि 2007 साली तुमच्या ऑर्गनायझेशनने भारतात सुरू केला. पण चेतनजी, मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की टेनिस आहे, टेबल टेनिस आहे, मग व्हाय पिकल बॉल म्हणजे, आणि नाव पिकल बॉलच काय याचं, हे ह्याच्याबद्दलही प्लीज आम्हाला सांगाल का? जैसा सुनील सर ने बताया, ये गेम 1965 करीब यूएस में स्टार्ट हुआ था. तो उन्होंने ये गेम एक बैकयार्ड में 3 जन मिलके जस्ट फॉर टाइम पास दे स्टार्टेड दिस गेम बैकयार्ड में. वो बैडमिंटन का जो जिस नेट था उसको नीचे किया उन्होंने और वुडन पैडल से वो नॉकिंग करने चालू कर दिया. तो उसके बाद धीरे धीरे उसको रूल्स बनाए एंड वो गेम फेमस हो गया. सो पिकल बॉल गेम, उसका नाम कैसे आया, तो उनका एक डॉग था जिसका नाम पिकल था. तो जब वो खेलते थे तो बॉल अगर कोर्ट में चले जाता था तो वो जाके उसको लेके आता था. अच्छा, त्यांचा जो कुत्रा होता, घरगुती कुत्रा होता. तो उसलिए उसको नाम पिकल बॉल कहा गया, क्योंकि पिकल वो एक उनको लगा कि यार ये तो अच्छा है कि लेट अस कीप दिस नेम एज पिकल बॉल. वो जाके लेके आता था बॉल, तो उसने उसका नाम पिकल बॉल हुआ है. एंड उसी से वो गेम फेमस हो गया पिकल बॉल. और जैसे इन्होंने कहा कि 30 लाख लोग अभी उधर खेलते हैं एंड इंडिया इज द 3rd लार्जेस्ट प्लेइंग पिकल कंट्री इन दिस वर्ल्ड नाउ. पण सर, जसं यांनी सांगितलं की तो कुत्रा ज्याचा बॉल घेऊन यायचा, त्यांना असं झालं की आता आपण याचं नाव पिकल बॉल ठेवायचं. तर मग हे असे किती नियम आहेत या खेळात, म्हणजे या नियमांची काही वैशिष्ट्य आहेत का, आणि त्याच्याही मागे काही अशी गोष्ट आहे का? नाही आहे. ह्याच्यात मुळात हे काय थॉट काय माहिती ना, ऍव्हरेज माणसाला तंदुरुस्ती देणारा खेळ आहे. आताचे जे सगळे जे खेळ आहेत आणि सगळे खेळ चांगलेच आहेत, लॉन टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस हे अत्यंत उत्तम खेळ आहेत. त्यांना 150-200 वर्षाची एक गौरवशाली परंपरा आहे. त्या तुलनेत हा खेळ नवीन आहे. पण ह्या नवीन खेळाचं वैशिष्ट्य असं की कुठल्याही ॲव्हरेज सर्वसामान्य व्यक्तीला तंदुरुस्ती देणारा हा खेळ आहे. त्यामुळे ह्याचे जे सगळे नियम बनवलेले आहेत ते अतिशय सोपे बनवलेले आहेत. आम्ही नेहमी सांगतो की 3 खेळांचं कॉम्बिनेशन आहे, बॅडमिंटनचं, लॉन टेनिसचं आणि टेबल टेनिसचं. लॉन टेनिसमध्ये सगळ्यात कठीण गोष्ट कोणती, तर ओव्हरहँड सर्व्हिस बेस लाईनवरनं करायची असते आणि त्या 80 फुटावरती ती टाकायची असते आणि स्पीडने टाकायची असते. सगळ्यात कठीण असते. तुमचा शोल्डर जाऊ शकतो, तुमचे गुडघे जाऊ शकतात, इंजुरी पण होऊ शकते. त्यामुळे ती ह्याच्यात गोष्ट काढून टाकली आहे, कारण ह्याच्यातली सर्व्हिस जी आहे ती अंडर हँड सर्व्हिस आहे. बॅडमिंटन मधल्या सगळ्यात कठीण गोष्ट कुठली असते, तर शटल जे असतं ते हवेतच तुम्हाला झुलवत ठेवावं लागतं, व्हॉली टू व्हॉली. पण ह्या खेळामधला जो चेंडू आहे त्याला तुम्हाला एक बाउन्स अलाव केलेला आहे. एका बाउन्सने तुम्ही तो बॉल रिटर्न करू शकता. आणि याचं नेट पण मला वाटतं खाली असतं. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे टेबल टेनिस मध्ये सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे तो टेबल असतं ते अतिशय छोटं असतं. बरोबर. त्यामुळे जर तुम्ही चपळ नसाल तर त्या टेबल पर्यंत तुम्हाला दमछाक होऊन जाते ते बॉल. इथे तुम्हाला कोर्ट मोठं दिलेलं आहे, 20 बाय 44 फुटाचं कोर्ट दिलेलं आहे. व्यवस्थित मध्ये 3 फुटाची जाळी ठेवलेली आहे, सर्व्हिस अंडर हँड ठेवलेली आहे आणि एक बाउन्स बॉल रिटर्न करण्याची मुभा आहे. याचा सगळ्याचा सारांश असा की सर्वसामान्य व्यक्तीला की ज्याचा स्पोर्ट्सशी संबंध नाही पण त्याला स्पोर्ट्स खेळला पाहिजे, तंदुरुस्ती झाली पाहिजे, कार्डिओ झाला पाहिजे, हृदयाची त्याची आकुंचन प्रसरण झालं पाहिजे, या सगळ्यासाठी हा उपयुक्त खेळ पिकल बॉल. एक उत्तम कार्डिओ होईल असा हा खेळ आहे असं आपण म्हणू शकतो सुरुवातीला. 100%. चला, म्हणजे आपल्याला थकवा येऊ शकतो आणि थकवा आल्यानंतर आपण काय करतो, तर आपण छोटीशी विश्रांती घेतो. सो आपण आत्ताही छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. कुठे जाऊ नका, घेऊया छोटीशी विश्रांती.
मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले मध्ये. आज आपल्यासोबत आहेत पिकल बॉल हा खेळ ज्यांनी भारतात रुजवू पाहिला आहे तसे सुनील सर आणि चेतन सर. मंडळी, मला कळतंय तुम्हाला पिकल बॉल विषयी खूप जाणून घ्यायचं आहे. अहो, मलाही जाणून घ्यायचं आहे. माझे प्रश्न रेडी आहेत, पण आपण त्यापूर्वी पिकल बॉलची बघूया छोटीशी एवी प्लीज. सर, पण तुमची पहिल्यांदा तोंडओळख या खेळासोबत कधी झाली? म्हणजे कधी तुम्हाला असं झालं की अरे हे मस्त आहे, हे आपण आपल्याकडेही सुरू करायला हवं, असं कधी झालं तुम्हाला? त्याची थोडक्यात गोष्ट अशी की 1999 साली कॅनडामध्ये मी युथ एक्सचेंज प्रोग्रामच्या निमित्ताने 100 दिवस एका खेडेगावात कॅनडातल्या राहिलो होतो. बरं. बॅरी मॅन्सफिल्ड म्हणून तो माझा होस्ट फादर होता तिथे. त्याच्या घरी हा खेळ खेळला जायचा, त्याचा घरातला रुटीन म्हणून. बरं. त्यामुळे 99 साली मी ज्याच्याकडे 100 दिवस होतो, एक होप नावाचं ते गाव होतं, मला आजही आठवतंय. त्या ठिकाणी हा मी खेळ शिकलो, खेळलो आणि दर दिवशी खेळलो. पण 2000 साली मी परत ज्यावेळेला भारतात आलो त्यावेळेला विसरून गेलो आणि भारतातल्या रुटीनमध्ये मी सगळं. परत 2006 मध्ये मला अमेरिकेमध्ये सिन्सिनाटी या शहरामध्ये टेनिस क्लिनिक साठी जायची संधी मिळाली. टेनिस क्लिनिक म्हणजे राहायचं पण तिथेच, टेनिस खेळायचं, शिकायचं पण, अशा पद्धतीचं ते क्लिनिक होतं, टेनिस क्लिनिक. आणि तिथे मला अचानकपणे पिकल बॉलमध्ये आणि टेनिसमध्ये किती साम्य आहे याचं जाणीव झाली. ती अशी एक साक्षात्कार व्हावा तसं ते पटकन झालं की अरे हा टेनिस मी जो 6 वर्षापूर्वी पिकल बॉल खेळलो होतो त्याच्याशी किती साम्य देणारा खेळ आहे. त्या ठिकाणी मी निर्णय घेतला की जाताना भारतात परत येताना पिकल बॉलच्या रॅकेट्स आणि बॉल घेऊन जायचं. आणि मी त्यावेळेला 2006 साली परत ज्या वेळेला आलो त्यावेळेला पिकल बॉलचे पॅडल्स आणि बॉल घेऊन आलो. ते भारतातलं माझं पहिलं, म्हणजे भारतात पिकल बॉल त्यावेळेला पहिल्यांदा भारतात आला होतो. आणि त्यावेळेला सगळ्यांना सांगत गेलो बाबा पिकल बॉल मस्त खेळ आहे, पण खेळायला दाखवणार कोण ना, म्हणजे तो खेळ दाखवल्याशिवाय कळणार नाही. आपल्याला काही क्रिकेट सोडून आम्हाला काही माहिती नाही. एक्झॅक्टली. मग माझी मुलीला आणि माझी पुतणी त्यावेळेला लहान होती, त्यांना मी दोघींना तयार केलं आणि आम्ही तिघं असं वेड्यासारखे सगळ्यांकडे, सोसायट्यांमध्ये, क्लब्समध्ये, कुठे मित्रांकडे जाऊन त्यांच्या घराच्या समोर रस्त्यावरती ह्याचे डेमो करायला लागलो. ते लोकांना आवडायला पण लागले. बरं. आणि तिथून एक थोडीशी प्रेरणा मिळाली की अरे लोकांना हे आवडतंय, म्हणजे आपण हे काही दाखवतोय ते वाया जाणार नाहीये ह्याचा एक साधारण अंदाज आला 2007च्या संदर्भात. मग तिथून आम्ही ते मात्र, मग ती जी माझ्या मुली आणि होती ते बाजूला गेल्या. मग आम्ही त्याची संस्था बनवली, काही मित्र जमा केले, अखिल भारतीय पिकल बॉल संघटना, ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन अशा नावाची एक व्यवस्थित देशव्यापी संस्था बनवली. मग त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित उभं केलं, तज्ज्ञांना त्याच्यात पाचारण केलं, माध्यमांनी मदत केली सगळ्या. आणि तो हळूहळू विकसित होत एका टप्प्यावर आज एक जवळजवळ 5 राष्ट्रीय टुर्नामेंट, 2 आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट, आमचे काही खेळाडू बाहेर गेलेले आहेत. आता मी पण गेल्या महिन्यात बरोबर अमेरिकेत होतो, इथून मी आलो. ते सगळं बघत आता एका ठराविक पातळीवरती हा खेळ येऊन पोहोचलेला आहे. पण त्याची सुरुवात ही अशी होती. पण सर, तुमची आणि चेतन सर तुमची ओळख कधी झाली? तुम्ही दोघेही गोरेगावमध्येच राहता, पण मग कधी तुमची ओळख झाली आणि कधी तुम्ही सुद्धा ह्यांना ऍडिक्ट केलं, हे कधी घडलं? मला वाटतं चेतन सर प्लीज तुम्ही सांगा. मेरा मुलाकात सुनील सर से अराउंड 2018 में हुआ. बर. हम लोग हमारे सोसाइटी में खेलते थे ये गेम पिकल बॉल. अच्छा. सो वहाँ पे 4-5 जन खेलते थे और धीरे धीरे उसमें लोग जुड़ते गए. मैं भी उनके साथ जुड़ा.
तो अभी आज के डेट में हमारे पास मोर देन 50 लोग जो मेंबर्स है वो खेलते हैं, राइट फ्रॉम 8 इयर्स के एक बच्चा है से लेके 60-65 इयर्स के एल्डर्स सीनियर सिटीजन भी खेलते हैं वो गेम को। एवरीडे हम लोग शाम को आके खेलते हैं। तो वैसे इनका साथ हमारा मुलाकात 2018 में हुआ, मेरे ख्याल से जस्ट बिफोर एक इंडियन ओपन होने वाला था दिसंबर 2018 में। दैट वाज एन इंटरनेशनल इवेंट। तो उससे पहले हमने इनसे मुलाकात हुआ, उसी में धीरे धीरे हम लोग क्लोज आते गए। जो भी ऑर्गेनाइजेशनल वे में जो सपोर्ट उनको चाहिए था वो मैं उनको देता था। और भी लोग थे, कई दूसरे लोग भी थे, तो मैं भी एक उनका पार्ट बन गया ऑल इंडिया पिकल बॉल एसोसिएशन का। तो उस हिसाब से हमारा ये चलता गया। जो पण मला आम्ही अशी आशा करतो की आता ही जय आणि वीरूची जोडी खूप पुढपर्यंत जाऊ दे आणि फक्त म्हणजे काही, कारण आता हा खेळ आता सुरू झालाय भारतात असं आपण म्हणू शकतो। सो अजून याची मुळं घट्ट होऊ देत आपल्या या देशात। पण सर मला तुम्हाला परत विचारावं असं वाटतंय की तुम्ही म्हणालात की एक युरेका मुवमेंट आला तुमच्या आयुष्यात आणि तुम्ही ते घेऊन आलात भारतात, पण काय असा विचार होता तुमच्या डोक्यात किंवा मनामध्ये, असं काय आलं, कुठली भावना होती की हे आपण भारतात नेलं पाहिजे? बरोबर आहे, भारत हा प्रेक्षकांचा देश बनून राहिलेला आहे आणि हे प्रमाण मी ज्या वेळेला विकसित देशात बघतो, 100 माणसांपैकी 60 माणसं खेळाडू असतात। 100 ॲव्हरेज अमेरिकन, चायनीज, जॅपनीज ही लोक किंवा युरोपमधली 100 60 माणसं कुठला ना कुठला खेळ खेळतच असणार आणि त्याविरुद्ध भारतामध्ये 100 फक्त 10 माणसं खेळतात। बापरे। आणि हे जे प्रमाण आहे ते जर बदलायचं असेल तर हा पिकल बॉल सारखा खेळ सर्वसामान्यांना परवडेल, झेपेल, रुचेल, आवडेल असा खेळ त्यांच्यासमोर एक ऑप्शन म्हणून, एक अल्टरनेटिव्ह म्हणून, पर्याय म्हणून आपल्याला देण्याची गरज आहे। आणि तो माझ्या मते थॉट माझा इतका घट्ट बसला। सगळ्यात सर मोठा आणि सगळ्यात सोपा थॉट की तुम्हाला आम्हा सगळ्यांना प्रेक्षकांच्या खुर्चीतनं उठवायचं आहे आणि मैदानात घेऊन जायचं आहे, एवढा सिंपल थॉट होता। चेतन सर, तुम्ही हा खेळ खेळायला लागलात आणि आता तुम्ही पिकल बॉल ऑर्गनायझेशनचे एक सदस्य आहात, ऑर्गनायझर आहात, पण सर खेळाडू म्हणून तुम्ही खेळ खेळत असताना किंवा आता आयोजकाच्या खुर्चीत बसल्यानंतर हा काय दुहेरी तुमचा प्रवास आहे किंवा या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल? बहुत इंटरेस्टिंग है, एज अ प्लेयर ऑल्सो एंड एज अ ऑर्गेनाइजर ऑल्सो, एज अ एडमिनिस्ट्रेटर। अभी मेरा जो बैकग्राउंड है, आई एम एन एक्स मिलिट्री पर्सन, आई एम एन एयरफोर्स वेटरन। सो तो डिसिप्लिन तो हमारे ब्लड में है। तो इन्होंने मुझे एक रोल दे दिया कि आप डिसिप्लिनरी कमिटी के चेयरमैन बन जाओ। अगदी करेक्ट सर, हा निर्णय तुम्ही अगदी करेक्ट घेतला। आणि त्यांनी जो कोड बनवला आहे, जे त्याचं एक स्ट्रक्चर बनवलं, इतकं सुंदर बनवलेलं आहे, त्यांच्या पर्सनॅलिटीला आणि त्यांच्या अनुभवानुसारच त्यांनी ते कोड बनवलेले आहे। सो पहले तो मैं एडिक्ट हुआ गेम में, क्योंकि मैं खुद खेलता था। तो फिर धीरे धीरे इन्होंने मुझे ऑर्गेनाइजेशन में भी लिया, तो उसमें भी हम कुछ ट्राई किए, क्योंकि डिसिप्लिन तो बहुत ज़रूरी है, कोई भी गेम हो या नॉर्मल वॉक ऑफ लाइफ ऑल्सो, यू नीड टू हैव डिसिप्लिन। तो हमने कुछ उसमें भी कुछ रूल्स रेगुलेशंस बनाए, और हम चाहते हैं कि प्लेयर्स भी कुछ वो दायरा हो, उस लिमिट में, उसी में रहे और गेम खेलते रहे। तो दोनों का जो रोल है, इट इज़ अ डिफरेंट रोल। प्लेयर का रोल एक अलग है, एन्जॉयमेंट हो, आपका फिटनेस हो रहा है, एंड ऑर्गेनाइजिंग इज टू गेट एवरीबडी टुगेदर, एंड एक टूर्नामेंट हो या कुछ स्ट्रक्चर एक बना, उसमें किस तरह से जाना है, कहीं बाहर जा रहे हो, कहीं कोचिंग कर रहे हो, कोचिंग देना है उनको, किसी को रेफरी बनाना है, तो वो सभी चीज़ है ऑर्गेनाइजेशन में आता है। तो हम लोग कोशिश कर रहे हैं कि एक स्ट्रक्चर बनाएं और उस हिसाब से इंडिया में वो गेम आगे बढ़े। आपण भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर, तोवर मी जरा अनुभव घेतो। घेऊया छोटीशी विश्रांती। तर मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले मध्ये। आज आपल्यासोबत आहे सुनील सर आणि चेतन सर। सर, म्हणजे मी अनुभव घेऊन झालेलो आहे, मी एन्जॉय केलेलं आहे, मी मज्जा केलेली आहे, पण सर ह्याची काय हे साहित्य असतात किंवा ह्यांचं काय वैशिष्ट्य आहे? कारण ह्याला काय म्हणतो आपण, रॅकेट, पॅडल, आणि हा बॉल सुद्धा विशिष्ट छिद्र असलेला बॉल आहे, तर ह्याच्याविषयी काय सांगाल? आहेच, ते वैशिष्ट्यपूर्णच आहे। रॅकेटला रॅकेट पण म्हणू शकतो, पण आम्ही आमच्या खेळामध्ये पॅडल म्हणतो, कारण ह्या पॅडलच्या शेप्स आहेत, जसे आपले कोळी बांधव असतात, कोळी बांधवांकडे जे वल्ल असतं ना, त्या आकाराचं साधारण आहे, आणि टेबल टेनिसच्या पॅडलपेक्षा जरा मोठं आहे। बरोबर, हा, आणि कुठे याला त्याला डनलॉप नाही किंवा कुशन वगैरे काही नाहीये, तुम्ही बघा, किंवा काही स्ट्रिंग्स पण नाही। कुठल्या मटेरियल
मटेरियलचं असतं सर? याला कार्बन फायबर, ग्लास फायबर अशा पद्धतीचं असतं. साधारणपणे हे विमान जे असतं एरोप्लेनचं जे आउटर बनवलेलं असतं किंवा आतमधले सामान ठेवण्याची जी जागा असते ते जे मटेरियल ते आहे की याचं वजनाला अतिशय हलकं, पण ह्याचा इम्पॅक्ट खूप छान पद्धतीने किती जोराने मारा पण तो शोषून घेतला जातो, असं हे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि सर ह्याचं काय वैशिष्ट्य? हा बॉल मात्र खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो पोकळ आहे, प्लास्टिकचा आहे आणि त्याला छिद्र आहेत आणि हा दिसायला इतकं ते सोपं दिसतं, पण ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष उतरता त्यावेळेला तो ज्या पद्धतीत बॉल आपल्याकडे येतो तो तुम्हाला रिटर्न करताना तुमची बॉडी, तुमचं सगळे स्ट्रक्चर हे सगळं व्यवस्थित जर आय आणि हँड कोऑर्डिनेशन नसेल तर बॉल तुमचा एक पॉइंट समोरच्या टीमला मिळू शकतो. असा हा गमतीशीर वैशिष्ट्यपूर्ण चेंडू आहे की ज्यामध्ये खूप स्पीड पकडत नाही. बरं, हा चेंडूमुळे तुम्हाला इजा पण होत नाही. जसं टेनिस किंवा सीझनचे चेंडू असतात ते लागू शकतात तुमच्या हाताला, डोळ्याला. हा बॉल तसा धोकादायक नाही. पण सुनील सर, मला असं कळलंय की तुम्ही अमेरिकेत हा खेळ खेळून पदक जिंकून आलात. हा काय किस्सा आहे, जरा प्लीज आम्हाला ऐकायला आवडेल. गेल्याच महिन्यात एक तिथे आंतरराष्ट्रीय मोठी स्पर्धा होती, बेन ब्रिज कप म्हणून होती. सॉरी बेन ब्रिज कप. त्या बेन ब्रिजचा पण इतिहास मी सांगेन. इंटरनॅशनल फेडरेशन जे आहे, आमची मातृसंस्था आहे, आंतरराष्ट्रीय महासंघ आहे, त्याच्यातर्फे दरवर्षी ही स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी भरवली जाते. तर एप्रिलच्या 8 तारखेला फ्लोरिडामध्ये ही स्पर्धा भरवली होती. जवळजवळ 600 जण होते आणि त्याच्यात मी पण गेलो होतो. तर मी तिथे वयोमानानुसार सगळे कॅटेगरीज होत्या. 50च्या पुढची, 40च्या पुढची अशा पद्धतीने होते. तर माझा जो मी एंट्री जी टाकली होती ती 50च्या पुढच्या होती. आणि माझ्या बरोबर एक 70 वर्षीय मला तिथलाच एक पार्टनर मिळाला. तो नशिबाने टेनिस प्लेअर होता. ते एक मला उपयोगी पडला, माईक कोपले म्हणून. आणि त्याची आणि माझी त्यांनी तिथे जोडी बनवली. मग आम्ही जवळजवळ एक 7-8 सामने खेळलो, ते जिंकत गेलो. आधी ती लीग मॅच होती, लीगमधून नॉकआउटमध्ये गेलो. नॉकआउटमध्ये सेमीमध्ये आम्ही जिंकलो आणि फायनलमध्ये मात्र आमचा पराभव झाला. पण त्या फायनलमध्ये पराभव झाल्यामुळे एक सिल्वर मेडल, रौप्य पदक घेऊन मात्र निक्की आलो. त्या पदकाची मला स्वतःला समाधान, म्हणजे एक पदक मिळायला आनंद आहे, पण हे पदक मला आमच्या सर्व खेळाडूंनाच मी ते डेडिकेट केलंय. मी जर हे पदक ह्या वयात मिळवू शकतो तर माझे बाकीचे जे सगळे खेळाडू आहेत ते सुद्धा मिळवू शकतात. इतका आत्मविश्वास देण्यासाठी मला त्या पदकाचं मोल आहे असं मला. सर, तुम्ही आता म्हणाल तुम्ही पराभूत होऊन आलात, पण मला असं वाटतं त्यामुळे तुम्ही इथं बरंच जिंकणार आहात त्या सिल्वर मेडलमुळे सुद्धा, असं आपण डेफिनेटली म्हणू शकतो. आता मला तेवढा कॉन्फिडन्स मलाच आलेला आहे. सर, कोणी उत्तर द्या, अजूनही हा खेळ ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश झालेला नाहीये, पण जर व्हायचं असेल तर तो कोणत्या निकषावर होईल असं तुम्हाला वाटतं? इंटरनेशनल फेडरेशन दे आर नोइंग अबाउट इट एंड उनका एम है कि ओलंपिक तक जाए, तो उसके लिए सर्टन आई थिंक रिक्वायरमेंट्स है. जैसा वो कह रहे हैं कि 75 कंट्रीज ये गेम खेलना चाहिए and I think they have already reached almost 50 countries are playing this game. So धीरे धीरे I think this 75 countries join होना कोई मोठी गोष्ट डिफिकल्ट नहीं है. गेम पसरतो. हाँ, एंड विद इन द लास्ट 2 years में जो इसका ग्रोथ हुआ है, इट हैज बीन इंक्रीजिंग फिनोमिनली. सो 75 कंट्रीज होना तो बहुत इजी बात है. बरोबर. एंड आई थिंक ओलंपिक में आएगा ही, मे बी नॉट इमीडिएटली बट नेक्स्ट 10 years, नेक्स्ट ईयर आपण एक्सपेक्ट करू शकतो, वी कैन एक्सपेक्ट समथिंग, और एटलीस्ट दे विल स्टार्ट टॉकिंग अबाउट पिकल बॉल, द ऑलिम्पिक ऑफिशियल्स. बरोबर. सुनील सर, चेतननीच, म्हणजे ह्याला जोडून, म्हणजे चेतन राहिल्या मुंबईत, पण इथे राहून त्यांनी दुबईमध्ये हा खेळ प्रसार केला. इथे राहून नायजेरियामध्ये ह्यांनी प्रसार केला. हे अशा पद्धतीने होतंय कारण सोशल मीडिया, परत कॉन्टॅक्ट्स. ती लोक इथे आली होती, त्यांना त्यांनी दिलं. ती लोक दुबईत रॅकेट आणि बॉल घेऊन गेले, तिथली महासंघ त्यांनी बनवला. आम्ही इजिप्तमध्ये सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने केला, बँकॉकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने केला. असं ते एक्सपॉन्शनली ग्रोथ त्याला म्हणतात ना, जसा अणूचा विस्फोट होत जातो आणि ते पुढे पुढे जातं, तसा ईच वन टीच वन या पद्धतीने हा गेम वाढत चाललेला आहे. त्यामुळे 80चं जे टार्गेट आहे किंवा 75 देशांचं जे टार्गेट आहे ते पुढच्या 5 वर्षामध्ये हासिल होईल. आणि ह्या ऑलिम्पिक, आता हे टोकियोचं ऑलिम्पिक आहे ते नाही, पण पुढच्या ऑलिम्पिकमध्ये डेमॉन्स्ट्रेशनचा म्हणून गेम, एक हे म्हणतो ना डेमॉन्स्ट्रेशन करण्याचा खेळ म्हणून, तर नक्की हा समावेश होणार. वा. सुनील सर, चेतन सर, तुमचे खूप आभार
खरं तर मला अजिबात थँक्यू म्हणावं वाटत नाही, कारण एवढा महत्त्वाचा खेळ तुम्ही आम्हाला सांगून जात आहे. पण नाही, हा युनिक खेळ तुम्ही आमच्यासमोर ठेवलात. मला खात्री आहे की या निमित्ताने ह्या कार्यक्रमामार्फत हा खेळ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकलो, आणि त्यातले काही लोक जरी हा खेळ खेळायला लागले तर मला असं वाटतंय की ह्याचसाठी केला होता हट्टाहास असं आम्ही म्हणू शकतो. सो तुमचे खरंच खूप आभार, तुम्ही इथे आलात आणि या खेळाबद्दल आम्हाला माहिती करून दिलीत. आम्ही सगळे आशा करतो की लवकरच हा खेळ क्रिकेटसारखाच गल्लीबोळात बघायला मिळावा, तेवढ्या लेवलला खेळला जावा, आणि इंजुरी नाही आहे, वयाची अट नाही आहे, कोणीही खेळू शकतं. लवकरात लवकर आपण हा खेळ आपल्या देशाच्या इतर राज्यातही लोक खेळतील अशी आशा करूया, आणि मला असं वाटतं की इथंच आपण थांबूया. तुमचे खूप आभार, तुम्ही इथं आलात आणि या खेळाविषयी आम्हाला माहिती करून दिली. थँक्यू सो मच. काय तर मग मंडळी, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग? पिकल बॉल अतिशय साधा खेळ, पण इंजुरी न होणार असा, आणि लवकरच या खेळाची दखल ऑलिम्पिकमध्ये सुद्धा घेतली जाईल अशी आशा सुनील सर आणि चेतन सरांनी व्यक्त केली. तुमच्या माहितीत असा हटके छंद असलेला कोणी असेल तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे, आमचा मेल ID आहे beyondthoughts2021@gmail.com, आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहे, जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. हा भाग जर तुमचा बघायचा राहून गेला असेल तर काळजी करू नका. आपलं यूट्यूबवर दूरदर्शन सह्याद्री नावाचं चॅनल आहे, तिथं जा, हा भाग बघा, इतरही भाग बघा. ते चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, आजसाठी आपण इथेच थांबतोय, पण तुम्ही बघत राहा दूरदर्शन सह्याद्री. आपण पुन्हा भेटणार आहोत याच विचार मंचावर, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले.